नमस्कार मित्रांनो, बऱ्याच जणांना प्रश्न असतो कापा फणस कसा ओळखायचा, बरका फणस कसा ओळखायचा. सांगतो तुम्हाला. बरका फणस जो असतो तो खायला गिळगिळीत असतो, मऊ मऊ असतो, आणि जो कापा फणस असतो जो सगळ्यांना आवडतो तो थोडासा खोबऱ्यासारखा खायला असतो, कडक असतो. हात ज्याच्यावर आहे हा कापा फणस आहे. ह्याचे तुम्ही बघाल काटे तर पसरट आहेत, स्प्रेड झालेले आहेत, आणि तेच तुम्ही आता काटे ह्या बरक्या फणसाशी कम्पेअर कराल तर हे टोकदार आहेत, एकदम टोकदार आहेत. फणस घेताना एक गोष्ट लक्षात ठेवा नेहमी, देठाचा भाग जर सडलेला असेल तर तो फणस घेऊ नका. त्याच्यात पाणी मुरतं आणि पाणी मुरल्यामुळे आतमधून फणस सडतो. जो कापा फणस आहे हा तयार नाहीये, हा मी 2 दिवसांनी कापणार आहे. सो हा मी बाजूला. आणि हा जो बरका फणस आहे हा फणस तयार आहे कापायला. जो फणस तयार झालेला असतो ना तो दाबतो. हे बघा, दाबतोय का. तेल लावून घेतल्यामुळे जो चीक असतो तो चिटकत नाही सुरीला. हे बघा, तुम्हाला दाखवतो. गंमत अशी आहे बरका फणसाची की त्याचे गरे आहेत ना हे असे निघून येतात त्या झटक्यात. जास्त तुम्हाला मेहनत घ्यायची गरज नाही. त्या मगासच्या फणसा एवढे गरे निघालेले आहे. इनफ गरे आहेत. 200 रुपयाचा फणस होता. माझ्यामध्ये 2 किलो गरे असतील. त्याच्या 2 दिवसांनी मी तुम्हाला कापा फणस कापून दाखवणार आहे. बाय.